लास्ट सेशन मध्ये आपण काय कव्हर केलं त्याचं जस्ट आपण क्विक रिकॅप बघूया. ओके, आणि त्यानंतर आपण नेक्स्ट चालू करू. सो आपण पाहिलं की तुम्हाला असाइनमेंट दिलेली, त्यामध्ये तुम्हाला शिकवलं मी असाइन किंवा तुमच्याकडे इनपुट डायलॉग बॉक्स किंवा डिफॉल्ट व्हॅल्यू कशी पास करायची, त्यामध्ये मल्टिपल असाइन शिकलो. ओके, सो त्यानंतर तुम्ही शिकलात इनवोक वर्कफ्लो फाईल. ज्यावेळी तुमच्याकडे मल्टिपल फाईल्स असतील आणि एका फाईलमध्ये जर तुम्हाला त्या फाईल कॉल करायचे असेल किंवा ऍड करायचे असेल, देन यू कॅन यूज इनवोक वर्कफ्लो फाईल. इनवोक वर्कफ्लो फाईल मध्ये अजून काही गोष्टी आहेत रिलेटेड आर्ग्युमेंट्स, जे आपण व्हेरिएबल शिकतोय आर्ग्युमेंट पण आहे. त्यावेळी आपण परत इनवोक वर्कफ्लो फाईल आपण बघणार आहोत. पण तुम्हाला जशी आयडिया दिली मी की बाबा मल्टिपल फाईल्स आपण काय करू शकतो, एकामध्ये इन्व्होक करू शकतो. नेक्स्ट आपण पाहिलं की इंटिजर व्हॅल्यूज, ओके, म्हणजे नंबर स्टोअर कसे करू शकतो आपण, त्यासाठी व्हेरिएबलचा टाईप काय ते पाहिलं. ते नंतर आपण नंबर स्ट्रिंग मध्ये किंवा स्ट्रिंग नंबर मध्ये कन्व्हर्जन करून ट्राय केलं. त्यांच्यासाठी ऍडिशन्स ट्राय केले की बाबा स्ट्रिंग टू नंबर, नंबर टू नंबर, नंबर टू स्ट्रिंग किंवा स्ट्रिंग टू स्ट्रिंग त्यांचं ऍडिशन होतोय की ऍक्च्युअली ते डिस्प्ले होतात, ते पाहिलं. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत. ओके, तुमचे काही क्वेश्चन्स असतील ना ह्याच्या रिलेटेड किंवा आता, ते आपण बघूच, म्हणजे ऍट द एंड बघू. जर तुम्हाला कालच्या सेशन बद्दल काही क्वेश्चन असतील तर ऍट द एंड बघू. आणि जर आता इन बिटवीन तुम्हाला क्वेश्चन आले तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, बट कालच्या सेशनचे आपण ऍट द एंड बघू आणि आजच्या सेशनचे पण जे काय असेल रिमेनिंग क्वेश्चन्स ते ऍट द एंड बघू. ओके, सो दोन आपण व्हेरिएबलचा टाईप शिकलो. तुम्हाला असाइनमेंट दिलेली एक, त्यामध्ये इंग्लिश, मॅथ्स अँड सायन्स हे मार्क घेऊन टोटल करायचं होतं आणि असं डिस्प्ले करायचं होतं. आय होप सगळ्यांची असाइनमेंट झाली असेल. ओके, काल म्हणजे लास्ट टाइम सेशन ज्यावेळी झालं स्पेशली त्यावेळी. ओके, सो माझं ज्यावेळी काल असतं त्यावेळी कन्सिडर करा की लास्ट टाइम सेशन झालेलं त्यावेळी. ओके, सो आपण शिकणार आहोत आता. नेक्स्ट आहे बुलियन व्हॅल्यू. बुलियनच्या आधी मी डेसिमल म्हणजे डबल वाला कव्हर करतो. ओके, बिकॉज ज्यावेळी तुम्ही बघितलं, तुम्हाला ज्यावेळी मी सांगितलं की नंबर प्लस नंबर म्हणजे इंटीजर प्लस नंबर, म्हणजे इंटीजर ऑर नंबर किंवा होल नंबर बोलतो. सो फॉर एक्झाम्पल मी जर पेंट मध्ये गेलो, ओके, आणि मी जर टाकलं 1, ओके, हे काय आहेत, हे सगळे होल नंबर आहेत जे काय टाकतोय ते मी. ओके, सो आता डेसिमल नंबर काय 1.25, 1.254 वगैरे किंवा 5.5, हे काय आहेत की डेसिमल आहेत. ओके, ज्यावेळी तुम्ही लेट्स कन्सिडर स्क्रीन शेअर केलेली आहे, मे बी तुमचं काही प्रॉब्लेम असेल कारण बाकीच्यांना जर विजिबल नसेल त्यांनी रेज केलं असतं. सो मेक शुअर की तुम्ही डिस्कनेक्ट करून पुन्हा कनेक्ट करा आणि जर प्रॉब्लेम होत असेल तर मला परत सांगा. ओके, मे बी तुमचं इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे तसं असेल. ओके, सो ह्याला बोलतात डेसिमल नंबर. हे सगळ्यांना माहिती आहे, हे जस्ट बेसिक आहे. ओके, जिथे आपल्याला पॉइंट दिसलं समजा डेसिमल नंबर आहे, करेक्ट. सो डेसिमल म्हणजे काय, डबल. म्हणजे म्हणजे आपण मराठी मीडियम मधून आहोत, काय काय जण इंग्लिश मीडियम मध्ये असेल त्यांना हा डबल वर्ड पण माहिती आहे. ओके, जसं आपण तिकडे इंटीजर हा वर्ड वापरला नंबर साठी, होल नंबर साठी, होल म्हणजे पूर्ण नंबर, तसा डबल हा डेसिमल नंबर साठी असतो. ओके, सो ते जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील नंबर, तर तुमच्याकडे कोणतं व्हेरिएबल टाईप आहे, डबल या नावाचं. ओके, सो त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी दाखवतो की आपण काय करूया, इंटीजर टाईप जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये डबल व्हॅल्यू स्टोअर करून बघू की काय होतं, बघू आपण. ओके, सो ते बघू. सो मी काय करतो, एक मेसेज बॉक्स घेतो. ओके, आणि ह्यामध्ये काय करतो, माझं इंटीजर टाईपचं व्हेरिएबल मी काय करतो, सॉरी डबल टाईपचं व्हेरिएबल इथं पास करतो. 5.5 तो आपोआप त्याला माहिती आहे की हे 5.5 म्हणजे डेसिमल आहे.
सो लेट्स कन्सिडर, ओके, तुम्हाला ही व्हॅल्यू काय करायची आहे, कन्वर्ट कशात करायची आहे, इंटिजर मध्ये. सो मी काय करतो, नंबरची व्हॅल्यू इंट म्हणजे नंबर म्हणून जर मी 5.5 टाकतोय, जसं मी 5.5 टाकलं, मला काय देतोय, कन्व्हर्जन फ्रॉम डबल टू इंटिजर, म्हणजे डिसअलाउज इम्प्लिसिट कन्व्हर्जन फ्रॉम डबल टू इंटिजर. म्हणजे डबलच तुम्ही काय करता, इंटिजर मध्ये स्टोअर करताय. ओके, फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर एखाद्या कॅरी बॅग आहेत तुमच्याकडे, त्या कॅरी बॅगचे प्रत्येकाचे नाव लिहिलेले आहेत, की बाबा ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की वेस्ट लेट्स कन्सिडर करा, की वेट वाला वेस्ट आहे, ड्राय वाला वेस्ट आहे. सो त्या कॅरी बॅग काय सांगतोय, की मला वेट वालच स्टोअर करा, आणि ही काय दुसरी कॅरी बॅग काय सांगते, की मला ड्राय वाला स्टोअर करा. सो लक्षात घ्या, हे तसंच आहे. प्रत्येकाच्या व्हॅल्यू स्टोअर करायला प्रत्येकाचे काय आहेत, हे व्हेरिएबल्स आहेत. त्यामध्ये स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग असंच कन्सिडर करा. नंबर म्हणजे काय, नंबर असेल तुमच्याकडे, होल नंबर असेल तर इंटरटिव्ह, डेसिमल असेल तर तुमच्याकडे काय डबल म्हणून आहे. ओके, बट लेट्स कन्सिडर, मी काय करतो, ही जी व्हॅल्यू आहे 5.5, ओके, ती मी काय करतो, 5.5 तर डेसिमल आहे, लेट्स कन्सिडर मी 5.5 टाकली आणि मी जर रन केली, नॉर्मली मला व्हॅल्यू काय मिळेल, 5.5. जर मी ही कन्व्हर्जन केली, कन्वर्ट टू इंटिजर, ओके, मला सांगा काय व्हॅल्यू यायला पाहिजे जर मी असं केलं. 6. ओके, एनी गेसेस? अजून कोणाला काय वाटतं? काय चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही, बट तुम्ही गेस करा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, की बाबा आपण आतापर्यंत काय बघितलं, हा नंबर इंटिजर बघितलं, तर त्यामध्ये आपण काय बघितलं, हा त्यामध्ये जर डेसिमल नव्हतं, तर आता मी डेसिमल जर कन्वर्ट करतोय तर काय येऊ शकतं, पॉसिबिलिटी तर करू शकता. 5.5. आपण नंबर किंवा इंटिजर मध्ये डेसिमल वाला कधी स्टोअर करत नाहीत, तर पॉइंट हा येणारच नाही. ओके, सो मी रन करतो, तेव्हाच तुम्ही बघाल की काय होतं. ओके, सो 6. ओके, हे 6 का आलंय, ओके, सांगू शकतो 6 ज्याने आन्सर दिलं त्याने मला सांगा हे 6 का आलं. ऍक्च्युली सर तर 5 ला कन्वर्ट आपण तो इथं करू शकतो. एक मिनिट एकेकाने आन्सर करा. ज्याने मला आन्सर 6 केलेलं त्याने आन्सर करा आधी. बोला. हॅलो. 6 आन्सर, हा बोला. येस सर, तुम्ही इथं 5.5 लिहिलंय, म्हणजे हे मे बी असं असू शकतं की 5.5 म्हणजे हे नियर टू 6 आहे, त्यामुळे 6 आलं असेल. जर हे 5.1 किंवा 5.2 असेल तर ते 5 आलं असतं असं मला वाटतंय. ओके ओके, बाकीच्यांना कळालं? यशवंत यांनी काय सांगितलं, का 5 आलं असतं किंवा का 6 आलं, ह्यातला डिफरन्स कळाला तुम्हाला? जर ऍक्च्युअल मध्ये Yes, yes. मार्क्स, हा पर्सेंटेज वगैरे असतात, जर तुम्हाला पडले असेल पर्सेंटेज 17.12, कन्सिडर करा, तुम्ही काय सांगा, 70.12% पडले सांगता कधी? 70% मिळाले असं सांगता, करेक्ट? पण आपल्या ह्याच्यात आहे पर्सेंटेज, जर आपले अबो म्हणजे 0.5च्या 5 किंवा 5 अबो तिथे गेले तर आपण वाढूनच सांगतो 71% मिळाले मला, असं असं सेम आहे इथे. म्हणजे काय, पॉइंट काय करतो, होल नंबर साठी कन्सिडर कधीच केला जात नाही.
जर मॅथमॅटिकल आपला सिम्पल मॅथ्स आहे तेच फक्त शिकवतोय सध्या, 5 किंवा 5 अँड अबो असेल देन काय करतो 1 इकडे तो काय होतो ऍड होतो होल नंबर साठी. जर 5 पेक्षा कमी असेल जसे यशवंताने सांगितलं की जरी मी एक्झिक्युशन केलं तर माझं होईल होल नंबर म्हणून बाकीचं जे आहे डेसिमल वालं तो माझा निग्लिजिबल होईल, म्हणजे कन्सिडर केला जाणार नाही. क्लिअर? काही क्वेश्चन इथे बाकीच्यांना समजण्यासाठी? मी हे काय केलं एक्सप्लिसिटली कन्वर्ट केलंय त्यामुळे मला एरर दिला नाही. तुम्ही बोला सर तिथे जर तुम्ही इथे व्हेरिएबल क्रिएट केलात इंटिजर टाईपचा आणि 5.5 पास केलं तर तुम्हाला एरर दिलं. ओके, तो आहे की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये देताय, हे तुम्ही काय करतात वरून काय करताय याला कन्वर्ट करताय त्यामुळे तुम्हाला इथे तसं तुम्हाला एरर दिलं नाही. ओके, नो क्वेश्चन आय गेस समजलं म्हणून तुमच्याकडे काही क्वेश्चन आहे असं कन्सिडर करतो. ओके, सो जर आपल्याला ऍक्च्युअल मध्ये स्टोअर करायचे असेल व्हॅल्यू नंबर 1, ओके, सो आपण मी इथं आता डिफॉल्ट व्हॅल्यू देतो किंवा असाइन मध्ये देऊ आपण. नंबर 1 एक व्हेरिएबल क्रिएट केलाय, त्याचा टाईप काय मी सांगितलं जर तुम्हाला डेसिमल स्टोअर करायचे असतील तर डबल, डेसिमल साठी डबल. तुम्हाला इथे डबल दिसते कुठे? जर कोणा स्क्रीन दिसत असेल नॉर्मल लॅपटॉप वर ओपन केले असेल तर तुम्हाला इथं डबल दिसतोय? नाही दिसत, करेक्ट. सो व्हेरिएबलचं टाईप आणायचं कसं? तर त्यासाठी ब्राउज फॉर टाइप्स आहेत त्यावर क्लिक करा. जर तुमचा व्हेरिएबल टाईप इथे नसेल तर ब्राउज फॉर टाइप्स वर क्लिक करायचं. क्लिक केलं, इथे भरपूर सारे सारे तुमचे काय आहेत डॉटनेटचे फंक्शन्स आहेत आणि त्याच्यासाठी काही टाइप्स असतात. तसं आपण व्हेरिएबल टाईप म्हणून डबल कन्सिडर केलाय. सो तो आपल्याला इथे सर्च करायचा. नॉर्मल तुम्ही कसं करणार डबल सर्च करायचं DOUBLE. ओके, सो डबलच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. सो जर तुम्ही इथे नंतर तुम्हाला दाखवतो हे जे व्हेरिएबलचे टाइप्स आहेत हे कशाचे आहेत सिस्टमच्या रिलेटेड आहेत लक्षात ठेवा. सो सिस्टम मधला डबल हाच सिलेक्ट करायचा. ओके, सो सिस्टम मधला डबल हा यातलाच आहे सिस्टम मधला डबल. सो जर तुम्ही बघाल सिस्टम डॉट डबल म्हणून आला साईडला क्लिक करतो म्हणजे तो डबल म्हणून इथे दिसण्यासाठी इथे फक्त दिसतो तो. तसं हे पण तसंच आहे, सिस्टम डॉट स्ट्रिंग आहे, सिस्टम डॉट in32 आहे, ते सिस्टम मधले आहेत. ओके, तसा आहे डबल. ओके, देन नंबर 2 क्रिएट करतो मी नंबर 2. आता जर मी इथे केलं जर तुम्ही तो यूज केला असेल रिसेंटली टाईप तर तुम्हाला तो इथे दिसून येईल. ओके, तसं मला इथे दिसून येईल सिस्टम डॉट डबल. मी क्लिक करेन तो मला इथे दिसून येईल. ओके, स्वतःहून व्हेरिएबल क्रिएट करा तुमच्या ह्याच्यामध्ये लॅपटॉप मध्ये. झालं की सांगा 2 व्हेरिएबल क्रिएट करा नंबर 1 आणि नंबर 2. कोणाला व्हेरिएबल सर्च करण्यात काय इश्यू आला असेल काय असेल तुम्ही सांगू शकता, बट मला हे 2 व्हेरिएबल क्रिएट झाले की कन्फर्म करा. ओके सर. ओके, सो आता तुम्ही बोला नंबर 1 नंबर 2 क्रिएट केले आहेत. मी व्हॅल्यू विथ असाइन पास करतो. असाइन 2 असाइन ऍक्च्युअली ट्रॅक करतो. ओके, सो इथे काय करतो नंबर 1 व्हेरिएबल घेतो, इथे नंबर 2 व्हेरिएबल घेतो. हे आपण शिकलेलो आहे. नंबर 1 ला व्हॅल्यू पास करतो 5.2. ओके, सी एरर येतोय नाही येत कारण हा डेसिमल व्हॅल्यू बरोबर या डबल मध्ये स्टोअर झाला. दुसरी व्हॅल्यू घेतो 5.1. ओके, आणि इथे काय करतो
नंबर 1 प्लस नंबर 2 करतो. ओके. सो नंबर 1 ची व्हॅल्यू मी असाइन केले 5.2. सॉरी, नंबर 1 ची 5.2, नंबर 2 ची 5.1. आणि मी काय केलं, मेसेज बॉक्स मध्ये काय केलं, ऍडिशन केली. तुम्हाला माहिती आहे इथे स्ट्रिंग नाहीये, टेक्स्ट नाहीये, याचा अर्थ काय होईल, हे डायरेक्ट ऍडिशन होईल त्याचं. तुम्ही रन करतो. ओके, रन केल्यावरती तुम्ही बघाल 10.3. ओके, सो याची ऍडिशन काय 10.3 ही इथे डिस्प्ले झाली. ओके, हे स्वतःहून करा आणि मला सांगा झालं की. झालं. जस्ट तुम्हाला ट्रॅक करायचं असेल ऍक्टिव्हिटी, मेसेज बॉक्स मध्ये ऍडिशन करायची. झालं की कन्फर्म करा मला, सो मी पुढे घेईन. एक्झिक्युशन करून बघा तुमचा रिझल्ट येतोय का प्रॉपर, तुमच्या व्हॅल्यूज टाका. ओके, थँक्यू. सो मी हे काय केलं, डायरेक्टली व्हॅल्यू पास करतोय इथे ना, ऍडिशन. पण बेस्ट प्रॅक्टिस म्हणून काय करतो माहितीये का, काही डाऊट आहे कोणाला? ओके, सो बेस्ट प्रॅक्टिस म्हणून काय करतो, सर माझा एरर येतोय. स्क्रीन शेअर करा ना. डिस्कनेक्ट झालं होतं थोडं वायफायने. ओके, विजिबल आहे का स्क्रीन? येस, स्क्रीन विजिबल आहे. ओके, तुम्ही व्हेरिएबल 2 कोणते क्रिएट केलेत? डबलचेच ना. व्हेरिएबलला नाव का दिलं? व्हेरिएबलचं नाव कुठे चेक नंबर करायचं? 1. नाही, व्हेरिएबलचं नाव कुठे? ते व्हेरिएबलचं नाव आणि ते व्हेरिएबलचं नाव सेम आहे जे पास केलं. अच्छा. आणि मेक शुअर व्हेरिएबलची बेस्ट प्रॅक्टिस आहे स्पेस द्यायचं नाही कधीच. जर तुम्ही स्पेस जरी दिलात ना, तुम्हाला तिथे एरर येणार. ओके, सो मेक शुअर की ते तुम्ही तिथे अपडेट करा. ओके, ओके, आणि एक्झिक्यूट करा, मग सांगा मला काय रिझल्ट येतो. ओके, सो सगळे ते नॉर्मल करा, व्हेरिएबलचे नाव आहेत ते, आणि मग रन करून बघा. नाऊ नेक्स्ट आहे की मी हे डायरेक्टली नंबर 1 प्लस नंबर 2 टाकलं, काही प्रॉब्लेम नाही. पण बेस्ट प्रॅक्टिस साठी जर तुम्ही ऍडिशन करताय एखाद्या गोष्टीची, तर तुम्ही काय बोलतात की ऍक्च्युअल मध्ये तुम्ही तिथल्या तिथं करता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळी ऍडिशन करता एखादी गोष्टीची, तुम्ही काय करता इथे, एक मिनिट, 10. ओके, इथे काय करता, +10
मग नंतर त्याच्या खाली काय करता तुम्ही, एक लाईन काढता म्हणजे जे काय, आणि मग तुम्ही सांगता की याची व्हॅल्यू 20. ओके, इथल्या इथं करत ना, अरे हा 20 आहे, तुम्ही आता प्रॉपरली फॉलो करता की हा नंबर 1 आहे, हा नंबर 2 आहे, आणि ही याची टोटल आहे. बरोबर आहे समजण्यासाठी. सो सेम काय करा की टोटल साठी पण एक व्हेरिएबल करा की त्यामध्ये टोटल स्टोर राहील. सो मी काय करतो, एक व्हेरिएबल अजून एक क्रिएट करतो, त्याला नाव देतो टोटल. आता मला सांगा, डबल प्लस डबल काय येणार त्याचा टोटल? डबलच, म्हणजे डेसिमलच येणार ना. कळतोय? सो टोटलचा व्हेरिएबलचा टाईप काय असेल? डबल. कोणती व्हॅल्यू स्टोअर करायची तुम्हाला इथे कळून जाते. जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल की मला ह्यांचे ऍडिशन होऊन जे डेसिमल असेल ते निघून जावं, देन यू कॅन क्रिएट टोटल व्हेरिएबल ऍज int 32, म्हणजे नंबर करू शकता. ओके, सो मी काय करेन, अजून एक असाइन घेईन नंबर 1 आणि नंबर 2 घेतल्यानंतर, आणि काय करेन, टोटल मध्ये त्यांची ऍडिशन करेन. जर तुम्हाला इथे जर टाईप करायचं प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, हे करू शकता, नाही तर इथे जाऊन ऍडव्हान्स एडिटरवर क्लिक करू शकता. सो टोटल मध्ये नंबर 1 प्लस नंबर 2 हे पास केले मी. ओके, म्हणजे टोटल मध्ये ती स्टोअर झाली, आणि मेसेज बॉक्स मध्ये हे डायरेक्ट न पास करता मी काय पास करेन, टोटल हा व्हेरिएबल. एक मिनिट, माझ्याकडून एंटर झालं जास्त. टोटल हा व्हेरिएबल समजतोय? मी रन करतो, काही फरक नाही पडणार रिझल्ट मध्ये, पण तुम्हाला आता प्रॉपर दिसतोय की अरे हा नंबर 1 नंबर 2 आहे, टोटल मध्ये ह्यांची ऍडिशन आणि टोटल इथे डिस्प्ले केलं. समजतोय? स्वतःहून करा. हा बोला ना. येस सर, येस. सर माझं हे युवा पाच यामध्ये फर्स्ट डे आहे, मी यानंतर माझं क्लास अटेंड केले, पण माझ्याकडे युवा पाच नव्हतं. पण आज आहे, तर मला मी मेन सिक्वेन्स ओपन केला, पण त्यानंतर मला थोडं समजत नाही फोटो आहे. ओके, स्क्रीन शेअर करा तुमची. Can I visible, sir? हा दिसते स्क्रीन. करा युवा ओपन. ओके, सो तुम्ही काय केलं ते सांगा मला आधी. हे जे मेन सिक्वेन्स मध्ये आलो, मेन न्यू मध्ये गेलो, न्यू मधून मेन सिक्वेन्स मध्ये आलो, आणि मग हे बाकी तुम्ही काय केलं, यूज ब्राउझर वगैरे ते काय केलं म्हणजे इथेच ऑप्शन आलं ते करून बघितलं. अच्छा, मग ते डिलीट करायचं. जर झालं असेल तुमचं काम तर डिलीट करायचं, जर तुम्ही जर असं ट्रॅक करत असाल. सो मेन सिक्वेन्सवर क्लिक करा तिथे, मेन सिक्वेन्स. अच्छा, आणि इकडे सिक्वेन्सवर क्लिक करून डिलीट मारा ते. खाली क्लिक करा कुठेतरी, खाली खाली खाली, मग कारण जे डिलीट करायचा कंटेनर आहे ना, तो क्लिक करायचा, डिलीट वर प्रेस करायचा. हा, डिलीट. अच्छा, आपण डिलीट करू. करा डिलीट तुम्हाला पाहिजे असेल तर. अच्छा, ओके. सो इथे ऍक्टिव्हिटीज मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, सिक्वेन्स ट्रॅक करायचा आणि तिथे करायचं. ऍक्टिव्हिटीज मध्ये केलं, सिक्वेन्स दिसतोय तुम्हाला, ट्रॅक करा, तिथे ड्रॉप करा. त्याला डबल क्लिक करू. नाही, डबल क्लिक केला डायरेक्ट येईल, पण ड्रॅग अँड ड्रॉप हे शिका. क्लिक करा, ड्रॅग करा, आणि इथे ड्रॉप ऍक्टिव्हिटी एरर तिथे सोडून द्या. ठीक आहे, आलं? सो तसंच तुम्हाला काय करायचंय, व्हेरिएबल्स मध्ये जाऊन 2 व्हेरिएबल क्रिएट करायचे आहेत. व्हेरिएबल मध्ये इकडे खाली, हे लेटेस्ट आहे त्यामुळे तुम्हाला तिथे दिसतात गोष्टी, बट मी जसं सांगतोय ते फॉलो करा. 2 व्हेरिएबल क्रिएट केलेत तुम्ही. व्हेरिएबलला नाव द्या मिनिंगफुल, की बाबा हे नंबर 1 नंबर 2 नावाचे आहेत. मी सुरुवातीपासून का सांगतोय, नाव व्यवस्थित द्या, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे. व्हेरिएबल नेमिंग कन्व्हेन्शन कधी कॅमल केसिंग फॉलो करा, एन कॅपिटल, म्हणजे असं.
सो ते प्रॉपरली काय होतं, जर मोठा व्हेरिएबलचं नाव असेल तर ते रीड करायला इझी होतं. त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही, पण बेस्ट प्रॅक्टिस सांगतो तुम्हाला. ओके, ते तुम्ही डेसिमल म्हणून असणारे, तर तुमचं व्हेरिएबलचा टाईप काय असेल, डबल. करेक्ट, तो सिलेक्ट करा. तिथून कुठे सिलेक्ट करायचं, स्ट्रिंग दिसतोय, स्ट्रिंग तिथे नाही, मी सांगितलं तिथे जायचंच नाही. एकदा हे हाईड करून टाका. जे वरती डेटा मॅनेजर दिसतोय ते हाईड करून टाका. तिथे अजून तिथे साईडला करा, 1 मिनिट. त्याच्या साईडला अजून एक पिन आहे ना, तिथे क्लिक करा. हा बस, ठीक आहे. आता इथे जे काय करायचं ते करा तुम्ही. स्ट्रिंग आहे तिथे डबल दिसतोय तुम्हाला? डबल नाहीये. मग काय करायचं, काय सांगितलं मी? कोणी सांगेल काय करायचं बाकीचे? ब्राउझर टू टाईप, ब्राउज फॉर टाईप करायचं. ओके, तुमचा कोणता टाईप आहे तो? डबल. सो टाईप करा डबल. ओके, सो सिस्टम डॉट डबल जिथे दिसतोय ते सिलेक्ट करा. तो दिसत नसेल तर खाली घ्या, खाली घ्या, खाली स्क्रोल करा. डबल टाईप नाही, स्क्रोल करा. सिस्टम डॉट डबल स्क्रोल करा खाली, करा स्क्रोल. दिसतंय सिस्टम मध्ये डबल, ते क्लिक करा आणि ओके क्लिक करा. डबल, ते डबल दिसतोय, डबल तुम्हाला तिथे क्लिक करा. हा बस. सिस्टम डबल, बरोबर. ओके, सेम आता. येस, डबल सिलेक्ट करा. आता तुम्हाला इथे दिसेल, कारण रिसेंट असेल तो दिसतो. ओके, सो नेक्स्ट काय सांगितलं मी? असाइन ऍक्टिव्हिटी यूज केला. करेक्ट, सो 2 असाइन ऍक्टिव्हिटी यूज करा आणि ट्रॅक करा. म्हणून तुम्ही सांगत असतो माझ्या साइड बाय साइड फॉलो करा. त्यानंतरही सेशन झाल्यावरती मी जे शिकवलंय ते तुम्ही परत फॉलो करा. ओके, सो नंबर 1 ला तुम्ही काय पास कराल? काही व्हॅल्यू पास करा. इथे व्हेरिएबल येईल. म्हणजे तिथे टाईप केलं तरी चालेल. ह्या गोष्टी म्हणजे हळूहळू आहेत ना, ऍडव्हान्स वाल्या, ह्या नंतर सांगेन, पण टाईप करायला शिका आधी. टाईप करा तिथे. काय व्हेरिएबलचं नाव तुमचं काय आहे? अच्छा, नंबर 1, नंबर 2. तुम्ही स्टोअर करताय ना, तुम्ही कंटेनर बनवले, त्याच्यातून त्या स्टोअर तर करा व्हॅल्यू. असं नंबर 1 क्लिक करा, व्हॅल्यू पास करा त्याला. डेसिमल व्हॅल्यू आहे, डेसिमल ना. तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही शिकताय काय? डबल ना, डबल व्हॅल्यू पास करा. डेसिमल मध्ये की डबल मध्ये? 2 2 1 1 डेसिमल आणि डबल तेच असतं. तसं दुसरा नंबर आहे, ऍडिशन ऑफ 2 डेसिमल नंबर आपण शिकतोय इथे, असं समजा. तिथे कसं करताय तुम्ही? अजून एक असं आहे ना, ह्या याच्यामध्ये तुम्ही स्टोअर केले, तर अजून एक घ्याल, त्यामध्ये नंबर 2 मध्ये स्टोअर कराल, असं आहे. अजून असाइन घ्यायचं. इथेच क्लिक सोडायचं खाली, त्याच्या खाली, म्हणजे सिक्वेन्शियली करताय ना गोष्टी त्या. सोडा. अच्छा, आता नंबर 2 ला व्हॅल्यू स्टोअर करा. तोच नंबर टाकतो की दुसरं टाका चालेल? कोणतेही व्हॅल्यू टाका, डेसिमल व्हॅल्यूज. मी सांगतो त्या न टाकता तुम्ही तुमच्या टाका. आणि तुम्हाला हा टोटल करायची आहे, तर मेसेज बॉक्स या टोटल करा त्यांची. टोटल कसे? मेसेज बॉक्स शिकलात तुम्ही?
ओके, तुम्ही UiPath आजपासून चालू केलं स्टुडिओ, मेक हो. शुअर माझे जे सेशन झालेत फर्स्ट पासूनचे ते तुम्हाला प्रॅक्टिकली परफॉर्म करायचे पहिली गोष्ट. ठीक आहे. हा, मेसेज बॉक्स इथे ऍक्टिव्हिटी मध्ये टाईप करायचं. ऍक्टिव्हिटी आहे त्या सगळ्या म्हणजे मेसेज दिसत बॉक्स नसेल. हा, किती मेसेज बॉक्स किंवा बॉक्स टाईप करा. मेसेज दिसतोय? बॉक्स ह्याला याला क्लिक ट्रॅक करा, ड्रॉप करा खाली. कशाच्या खाली? या दोन्ही असाइनच्या खाली. इथे काय येईल तुम्हाला? नंबर 1 प्लस नंबर 2 टाईप करा. आता कशाला इथे एकाच मेसेज बॉक्स मध्ये गोष्टी होतात तुमच्या. ऍडिशन करायला सांगतोय तुम्हाला. ऍडिशन डिस्प्ले नाही क्लिक करा. सांगतोय. इथे तुम्ही टाईप करू शकता किंवा तिथे क्लिक करून ओपन एक्सप्रेशन एडिटर पण तिथे जाऊ शकता. पहिले प्लस करा ते नंबर 1 प्लस नंबर 2. ओके, आणि रन करा. क्लिक करा इथे. ते एक्झिक्युशन होईल, तुम्हाला येईल तिथे. ग्रीन खाली येतोय म्हणजे तो रोबोट रन होतोय. रोबोट तुमचं प्रोसेस रन करतोय. येईल तिथे. आले तुमचे ऍडिशन इथे 8.9. ओके, सो मी स्क्रीन शेअर करतो आता. ओके, सो तसंच मी काय केलंय, जसं तुम्ही नंबर 1 नंबर 2 ऍडिशन केलीत, मी काय सांगितलं, बेस्ट प्रॅक्टिस म्हणून अजून एक मी व्हेरिएबल क्रिएट केला डबल नावाचा, जो टोटल म्हणून, आणि त्यामध्ये ऍडिशन केली आणि तो टोटल डिस्प्ले केला. हे तुम्ही स्वतःहून करा. ओके, सो साइड बाय साइड करा तुम्ही. सो मीनवाईल मी नेक्स्ट सांगतो तुम्हाला. प्रशांत, तुम्ही म्यूटवर जाऊ शकता जर तुमचं झालं असेल तर. ओके, सो नेक्स्ट आहे एक डबल व्हॅल्यू आहे आणि एक लेट्स कन्सिडर मी काय करतो आता, नंबर 2 काय करतो, इंटिजर करतो. जसं मी तिथे वोल नंबर केलं, मला इथे काय केलं, रेड मध्ये आलं. ओके, ही तुम्ही काय केलं, डबल केलेत, व्हॅल्यू पास केलेत, पण नंबर 2 हा इंटिजर आहे. तर तुम्हाला काय करायला लागेल, इथे इंटिजर व्हॅल्यू पास करायला लागेल. जे काय म्हणजे डेसिमल व्हॅल्यू पास न करता ते करायला लागेल. सो त्यांचं ऍडिशन होईल आणि तुम्हाला काय होईल, ते टोटल हा डबल टाईपचा आहे, त्यामुळे तुम्हाला काय येणार, ते पॉइंट मध्ये ही डिस्प्ले होणार. ओके, सो असं करू शकता. म्हणजे डबल इंट कशा स्टोअर करायचं त्याच्यानुसार व्हॅल्यू तुम्हाला सांगितल्या. 5 and 5 अबो असेल तर तो त्यात एखादा एक ऍड होतो. ओके, सो ह्या गोष्टी आपण मॅथ्स मध्ये शिकलेलो आहेत, त्याच मी फक्त इथे तुम्हाला रिपीट करतो, जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन व्हायला नको. सो हे आहे डबल. सो नेक्स्ट व्हेरिएबल टाईप बघूया. डबल मध्ये काही कोणाला कन्फ्युजन? ओके, अजून एक, जर तुम्हाला मी असं काय केलं, डायरेक्टली तुम्हाला इथे डिस्प्ले केलंय, करेक्ट, 10.2, बट तुम्हाला प्रॉपर जर करायचं असेल, जसं आपण आधीपासून शिकलोय, तर मी हे टोटल काय करतो, मोठं करतो. आता मी इथे मी सांगितलं की स्ट्रिंग म्हणजे टेक्स्ट पाहिजे असेल आणि प्लस तुमचे जे काही व्हेरिएबल असेल तो वेगळ्या टाईपचा असेल अपार्ट फ्रॉम टेक्स्ट, देन तुम्हाला काय करायला लागतं, तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायला लागतो. सो मी काय सांगेल, टोटल ऑफ 2 नंबर्स. ओके, कोलन देतो व्यवस्थितपणे, स्पेस देतो.
आणि मी काय करेन, याच्या बाहेर काय करेन मी आता, कोण सांगेल मला? प्लस प्लस आणि टोटल. ओके, सो मला काय बोलेल तो, एरर देईल, कारण टोटलचा टाईप काय तुमचा, काय टाईप टोटलचा, काही सांगा, टोटलचा टाईप काय तुमचा, व्हेरिएबल डबल. डबल. आणि हे काय तुमचं स्ट्रिंग 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 आहे. सो मला काय String. करायला लागेल, हे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायला लागेल. सो कसं करणार मी, डॉट टू स्ट्रिंग आला आपोआप टाईप करता करता. स्ट्रिंग. सो मी रन करतो. सी टोटल ऑफ 2 नंबर्स, आणि मी कॉलन वगैरे दिलेलं ते स्पेस दिलेलं ते इथे झालंय, आणि 10.2 म्हणजे हे व्यवस्थित दिसतोय. ओके, स्वतःहून ट्राय करा, झालं की सांगा.